शिवाजी महाराजांचा जे राज्य आहे त्याचं स्वराज्याचं पुनर्निर्माण साताऱ्यानं केलेलं आहे. म्हणजे संभाजी महाराजांचा दुर्दैवी जो औरंगजेबाने छळ करून मृत्यू घडवला, त्याच्यानंतर सगळं स्वराज्य हे विस्कळीत झालेलं होतं आणि स्वराज्याचा जो विस्तार आहे तो सगळा साताऱ्यातून थोरले छत्रपती शाहू महाराज यांच्या रूपानं झाला. पण इतिहासकारांनी किंवा मराठ्यांनी शाहू महाराजांवर फार मोठा अन्याय केलेला आहे आणि त्यामुळं आम्ही साताऱ्याच्या भूमीत संमेलन घेताना शाहू महाराजांच्या इतिहासावर सुद्धा प्रकाश पडावा. कारण आपण एक म्हण म्हणतो, अटकेपार झेंडे मराठ्यांनी लावले. अरे मग कुणाच्या काळात लावले, कुठल्या राजधानीतनं लावले, तर हे काय आपण बघत नाही. म्हणजे आपण बाजीराव पेशव्याचं कौतुक करतो, आम्हालाही बाजीराव पेशव्याचं कौतुक आहे, पण 16व्या 17व्या वर्षी एकही लढाई न करता डायरेक्ट पेशवेपद कोण देतं? अख्ख्या मंत्रिमंडळाचा विरोध डावलून थोरल्या शाहू महाराजांनी बाजीरावांना पेशवेपद दिलं आणि मग बाजीरावांनी सगळा इतिहास घडवलं, त्याला तेवढं स्वातंत्र्य दिलं. म्हणजे आता दिल्लीत सुद्धा संमेलन झालं, जे तालकोटराव मैदानावर झाल्यावर तुम्ही ऐकलं असेल की महाजी शिंदेची फौज तिथं होती. महाजी शिंदे कुठले? साताऱ्याचे, कोरेगाव तालुक्यामध्ये त्यांचं जन्मगाव आहे. त्यांना सुद्धा कोणी नेमलं? महाराष्ट्राच्या बाहेर राज्य विस्तार करायला कुणी पाठवलं? तर थोरल्या शाहू महाराजांनी पाठवलेलं. अहिल्या देवींच्या राज्याला सुद्धा पहिली जहागिरी शाहू महाराजांनी दिलेली आणि त्यांनी लिहिलेलं आहे तिथं, ते बोर्ड लावलेलं आहे की शाहू महाराजांनी आम्हाला वतन दिलं. म्हणजे शाहू महाराजांचं काम असं, आमच्याकडे एक गेंडामाळ नावाचा भाग आहे, आता त्याचं पुसत चाललेलं आहे अस्तित्व. आता गेंडामाळ हा नाव कसं पडलं? तर आसामच्या राजाला एक अडचण झाली होती. आसामच्या राजानं शाहूंना मदत मागितली, शाहूंनी त्यांना मदत केली. मदत केल्यावर आता शाहूंचं कसं आपण हे करावं, ऋणातून त्यांनी गेंडे पाठवून दिली आणि मग ज्या भागात ते गेंडे ठेवले त्याला गेंडामाळ नाव. तर ते म्हणजे आसामच्या राजाला सुद्धा आपला राजा मदत करत होता. हे कुठं महाराष्ट्राला माहिती, नव्या पिढीला कुठं माहितच नाहीये. ते ह्या अनेक गोष्टी इतिहासातल्या, म्हणजे शिवाजी आणि संभाजीच्या पुढं महाराष्ट्राला मराठ्यांचा इतिहासच माहिती. शाहूपुरी शाखा आपण बरेचदा बोलतोय, तर मावळा फाउंडेशन आणि म्हणजे त्यांचं पण काय एफर्ट्स आहेत का, कॉन्ट्रीब्युशन आहे? मावळा फाउंडेशन ही साताऱ्यातली आमची दुसरी संस्था आहे की ज्याच्यामध्ये कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने आहेत. मावळा फाउंडेशनचं मुख्य काम जे आम्ही करतो ते गड किल्ल्यांची स्वच्छता, एक जय हिंद मंडळ आहे, गणेशोत्सव मंडळ 100 वर्षाचं, ते आणि मावळा फाउंडेशन आम्ही संयुक्तपणे दरवर्षी एक किल्ल्याची स्वच्छता करतो. दुसरा आम्ही एक प्रयोग असा केलेला की सातारा शहराची जी निर्मिती केली ती थोरल्या शाहू महाराजांनी केली. म्हणजे सातारा शहर नव्हतं, अजिंक्यतारा किल्ला होता. त्या किल्ल्याच्या खाली राजधानी आणली आणि शहर वसवलं शाहू महाराजांनी. तर तुम्ही सातारा शहरात आला तुम्हाला शिवाजी महाराजांचा पुतळा दिसेल, शाहू महाराजांचं अस्तित्वच दिसणार. आम्ही नगरपालिकेची नवीन इमारत होती, आम्ही संघर्ष केला आणि नंतर मी दोन्ही राजांकडे, म्हणजे शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंकडे दोघांकडे माझा प्रस्ताव दिला की त्या इमारतीमध्ये प्रवेश केल्या केल्या शाहू महाराज दिसले पाहिजे, की ज्यांनी हे शहर वसवलं. त्यांचा नामोल्लेख टाळून आपला सगळा कारभार चाललेला आहे. आणि त्यामुळे आम्ही ती मागणी केली नगरपालिकेनं आणि दोन्ही राजांनी ती मान्य केली. नवीन इमारतीचं ज्यावेळेस उद्घाटन होईल, फीत कापून आत पाऊल टाकलं की समोर शाहू महाराज दिसणार. इतकं आणि भव्य स्वरूपाचं शाहू महाराजांचं एक स्मारक मावळा फाउंडेशनच्या मागणीनं तिथं पूर्णत्वात जाते. भविष्यामध्ये मावळा फाउंडेशनच्या माध्यमातून एखादं लिटरेचर फेस्टिवल की जे मराठी भाषा हा अर्धा भाग असेल त्याचा अर्धा भाग ही देशातल्या किंवा जगातल्या भाषांशी जोडणार आम्ही साताऱ्यात निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे मावळा फाउंडेशन आणि शाहूपुरी शाखा ह्या काही वेगळं नाही, ह्या दोन्ही एकत्र मिळून काम करणाऱ्या संस्था आहेत. आणि दोन संस्था एकत्र झाल्यामुळं मावळा फाउंडेशनच्या लोकांना सुद्धा संमेलन घेण्याचा अनुभव, आयोजनाचा एक अनुभव त्यामध्ये मिळेल. आणि साताऱ्याचं काम शाहू महाराजांचं आम्हाला पुढे घेऊन जायचंय. शाहू महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी सुद्धा साताऱ्यात होत नव्हती. म्हणजे मराठा साम्राज्याच्या महाराष्ट्रातच झाली पाहिजे, तर साताऱ्यातच होईना. जिथं ते ज्यांनी तिथं राजधानी केलं, जिथं राज्य केलं, आपलं अटकेपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांचं आहे. त्या साताऱ्याच्या राजधानीनंच अटके झेंडे लावले आपले. तर अटक ते कटक साम्राज्य साताऱ्यानं जे निर्माण केलं, म्हणजे स्वराज्याचं पुनर्निर्माण करण्याचं काम थोरल्या शाहू महाराजांनी केलं. पण इतिहास फक्त तलवार चालवणाऱ्यांनाच लक्षात ठेवतो आणि त्यामुळे त्यांनी तलवार चालवली नाही. असं औरंगजेबानं किती लढाया केल्या,
नाहीच केलं. मग औरंगजेबाचं नाव तुम्ही इतक्या वेळा घेता तर आपण आणि देशभर विस्तार केला. एकच साम्राज्य आहे आपलं, की आपली एकच मराठी भाषा, मराठी महाराष्ट्राचा जो धर्म आहे की जो राज्य विस्तारासाठी देशभर गेलाय. समजा कुठला राजा महाराष्ट्रात राहिलाय का दाखवा मला. तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही बडोद्याला गेला, मराठी राजा आहेत, माजी शिंदे तिकडच्या भागातले, अगदी होळकर सगळे महाराष्ट्रात गेलेले. म्हणजे सगळे सरदार राजे करण्यात मध्ये शाहू महाराजांचं योगदान. म्हणजे ती दृष्टी दिल्लीच्या कैदेत त्यांना मिळाली. ते कैदेत त्यांचं आयुष्य गेलं. तेव्हा औरंगजेबाने त्यांना तलवार चालायला शिकवली नाही, पण त्यांनी राज्यकारभार केला. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची सगळी सूत्र घेऊन त्यांनी कारभार केलेला आहे. म्हणजे आपण जिजाऊंचं नाव घेतो पण येसूबाईचं घेत नाही. येसूबाईंचा त्याग हा खूप मोठा आहे. येसूबाईंनी जे केलेलं काम आहे की पुढचा राजा सुरक्षित ठेवणं, आणि त्याला सगळा राज्यकारभार त्यांनी शिकवला, कसा राज्यकारभार करायचा. तलवार चालवली म्हणजेच राज्यविस्तार होत नाही. म्हणजे श्रीकृष्णासारखं काम आहे त्यांचं, की शस्त्र न उचलता देशभर राज्य वाढवून दाखवलं त्यांनी. तर हा जो काही इतिहास आहे त्याला सुद्धा एक उजाळा या संमेलनाच्या निमित्तानं मिळावा साताऱ्याच्या, असा आमचा यामध्ये प्रयत्न आहे. मिलिंद जोशींकडं विजन प्रचंड आहे. त्यांच्या विजन खाली सुनीता राजे आम्ही काम करतो. कारण मिलिंद जोशींसारखं एक खमकं नेतृत्व साहित्य परिषदेला लाभलेलं आहे. आणि आमच्या तिघा पदाधिकाऱ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही एकजूट आणि एकमुखी आहे. म्हणजे एक निर्णय कुणी तिघात घेतला तर तो राबवून आम्ही तिघं मिळून राबवतो. मिलिंद जोशींचं नेतृत्व असलं तरी सुनीता राजेंची भक्कम साथ, माझा त्यामध्ये सहभाग, असं आमचं मिळून आम्ही 2016 पासून महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये काम करतोय. आणि योग्य व्यक्ती अध्यक्ष असताना महामंडळाची संमेलन आमच्याकडे 99, 100 आणि 101 येतंय. कारण 100 वर्षाची परंपरा ज्यावेळेस आपण सांगतो किंवा दाखवतो तर ती एक अतिशय उत्कृष्ट दिसली पाहिजे. आणि मराठी भाषेचं वैभव हे फक्त सांगण्यापुरतं असू नये, की त्याची श्रीमंती सुद्धा संमेलनातून दिसली पाहिजे.